आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या माझ्या जगण्याशी, आपल्या लाडक्या मुंबईशी आणि हजारो कोटी रुपयांच्या खजिन्याशी आहे. कल्पना करा, एका बाजूला आपल्या देशातील अनेक छोटी राज्य आहेत ज्यांचा राज्याचा वार्षिक खर्च हा काही हजार कोटींचा असतो, आणि दुसऱ्या बाजूला आपली एकुलती एक मुंबई महानगरपालिका आहे, म्हणजेच BMC. तुम्हाला माहिती आहे का, यंदाच्या वर्षी मुंबईत जो पैसा खर्च होणार आहे तो आकडा इतका मोठा आहे की तो मोजायलाही आपल्याला शून्यांची संख्या मोजावी लागेल. तो आकडा किती असेल? तो पैसा नेमका कुठे खर्च होणार? मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळणार का? चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार की फक्त आकड्यांचा खेळ आणि राजकारणांच्या आश्वासनांचीच बरसात होणार? आज आपण पर्दाफाश करणार आहोत आशियातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकेच्या महाबजेटचा, जे यंदा चक्क 80,000 कोटींचा जादुई आकडा पार करणार असल्याची दाट चर्चा आहे. चला तर मग या पैशांचा आणि राजकारणाच्या खेळात नक्की काय शिस्त आहे, एकदम सोप्या भाषेत आणि सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की 80,000 कोटी म्हणजे किती मोठी रक्कम आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होणार आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2025 ते 26 मध्ये महापालिकेचं बजेट तब्बल 74,427 कोटी रुपयांचं होतं. जर आपण गेल्या 9 वर्षांचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की महापालिकेच्या अर्थसंकल्पनात जवळपास 50,000 कोटींची वाढ झाली आहे. महापालिकेचा खर्च दरवर्षी प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट 80,000 कोटींचा टप्पा सहज ओलांडेल असा अंदाज अर्थतज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी लावत आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अहो, 80,000 कोटी रुपये खर्च करून हे लोक नक्की करणार तरी काय आहेत? गेल्या काही वर्षात महापालिकेने आपली मूळ कामे जसे की कचरा उचलणे, पाणी पुरवठा करणे याच्या पलीकडे जाऊन अनेक मोठे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स म्हणजेच पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. चल थोडं सविस्तर बोलूया. सर्वप्रथम रस्ते आणि खड्डेमुक्ती. मुंबईकरांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ट्रॅफिक आणि रस्त्यांवरचे खड्डे. यंदाच्या बजेटमध्ये रस्ते सुधारण्यासाठी सर्वात जास्त निधी राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे. द्वितीय, आरोग्य आणि हॉस्पिटल्स. सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारणे, नवीन दवाखाने उघडणे आणि औषधोपचारांसाठी मोठी तरतूद केली जाईल. तृतीय, मोठे प्रकल्प. कोस्टल रोडचे पुढील टप्पे, पुलांची बांधणी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रे यांसारख्या मोठ्या प्रकल्पनांना भरपूर पैसा लागणार आहे. पण मित्रांनो, इथेच एक मेक आहे. या मोठ्या प्रकल्पांमुळे महापालिकेच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे. 2023 ते 24 मध्ये पालिकेवरील प्रकल्पनांची देणी म्हणजेच डेप्ट आणि लायबिलिटी तब्बल 1.90 लाख कोटींवर होती. ही आता 2,32,000 कोटींच्या पुढे गेली आहे. आधीच्याच प्रकल्पासाठी पैसा कमी पडतोय, त्यामुळे काही वेळेस पालिकेला आपल्या मुदत ठेवीतून म्हणजेच फिक्स डिपॉझिटमधून रक्कम उचलावी लागली आहे. त्यामुळे यंदा आर्थिक शिस्त आणि महसूल वाढीवर म्हणजेच उत्पन्न वाढवणे प्रशासनाचा मोठा भर असेल. मित्रांनो, मुंबई महापालिका म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू. जिथे इतका मोठा पैसा असतो तिथे राजकारण येणार नाही असं कसं होईल? यंदाचं बजेट हे खूप खास आहे, कारण बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मुंबई महापालिकेत एक पूर्ण अर्थसंकल्प लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मांडला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापौर निवडणुका आणि विविध समित्यांच्या निवडीमुळे या अर्थसंकल्पनात थोडा उशीर झाला, पण आता तारीख ठरली आहे 25 फेब्रुवारी. नवनियुक्त स्थायी समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर शिंदे यांच्यासमोर पालिका आयुक्त भूषण गगराणी हे बजेट मांडणार आहे. स्थायी समिती म्हणजे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळणारी समिती. आता लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक पुन्हा सत्तेत आल्यामुळे त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या वॉर्डमधील विकास कामांच्या प्राधान्यक्रमानुसार बजेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या बजेटची प्रचंड उत्सुकता आहे, कारण निवडणुका आणि राजकारण डोळ्यासमोर ठेवून कोणत्या नगरसेवकाच्या पारड्यात किती निधी पडतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. एवढा 80,000 कोटींचा खर्च करायचा आहे तर नुसता टॅक्स गोळा करून भागणार नाही. मग पैसा आणणार कुठून? यावर एक मोठा आणि आधुनिक उपाय पालिका शोधत आहे. तो म्हणजे महापालिका रोखे म्हणजेच म्युनिसिपल बॉन्ड्स.
सोप्या भाषेत सांगायचे तर पालिका शेअर बाजारात आपले बॉन्ड्स आणणार आणि लोकांकडून तसेच मोठ्या संस्थांकडून पायाभूत प्रकल्पांसाठी कर्ज उभारणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच जाहीर केलं होतं की ज्या संस्था 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बॉन्ड्स बाजारात आणतील त्यांना केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपयांचे प्रोत्साहन म्हणजेच इन्सेंटिव्ह दिले जाईल. या योजनेचा फायदा घेण्यासाठी मुंबई महापालिकेची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या क्रेडिट रेटिंग देण्याचं काम सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पालिका बॉन्डच्या माध्यमातून बाजारातून हजारो कोटी रुपये उभारणार आहे. तर मंडळी, थोडक्यात सांगायचे तर 80,000 कोटींचं महाबजेट केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो आपल्या मुंबईच्या भविष्याचा आराखडा आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आपण टॅक्स भरतो, मग तो इन्कम टॅक्स असो, प्रॉपर्टी टॅक्स असो किंवा टोल असो. या पैशातून मुंबईचा विकास व्हावा, आपल्याला स्वच्छ पाणी मिळावं, चांगले रस्ते मिळावेत आणि पावसाळ्यात मुंबई तुंबू नये, हीच एक माफक अपेक्षा मुंबईकरांची असते. आर्थिक पारदर्शकता, महसूल वाढ आणि आरोग्य सेवांवर यंदा पालिका खरंच लक्ष केंद्रित करणार का? या 80,000 कोटींचा डोंगर पोखरून पुन्हा आश्वासनांचा उंदीरच हाती लागणार? हे 25 फेब्रुवारीला बजेट सादर झाल्यावरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? महापालिकेने आपला पैसा नक्की कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च करायला हवा? रस्त्यांवर, शिक्षणावर की आरोग्यावर? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.